हॅलो हॅलो. तर संध्याकाळच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व क्रिकेट प्रेक्षकांचं, सर्व खेळाडूंचं आणि अतिथी कक्षामध्ये आलेले सर्व मान्यवरांचं सह्याद्री चषक 2024मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तर शेवटचा दिवस आहे स्पर्धेचा आणि शेवटच्या दिवसामधला शेवटचा सामना बघूया. अंतिम 4मध्ये पोहोचण्यासाठी दोन संघ सज्ज झालेले आहेत. एका बाजूला बघतो आपण अष्टभुजा लहुपाडा संघचा जर विचार केला तर सकाळच्या सत्रामध्ये हा संघ 2 सामने जिंकून पुढच्या सामन्यामध्ये प्रवेश केलेला होता आणि दुपारच्या सत्रामध्ये बघतोय ओमसागर बामणगाव. तर असे 2 संघ एकमेकांच्या समोर असतील. पंचांकडे विचार येतोय सामन्याला सुरुवात. 2 षटकाचा सामना असेल. दोन्ही संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट. महेश गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू आपण बघतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला खेळून काढला. एक धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली गेली. उत्तम याच्या मार्फत सुरुवात झाली. संघाची धावसंख्या 2. उत्तम आणि विकेश अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय आणि गोलंदाजी मार्कवर महेशला बघतोय. बघा जर 2 सामन्याचा विचार केला गेला, याच्या अगोदर 2-2 सामने झाले. त्या दोन्ही सामन्यामध्ये बघायला गेलं तर सर्वोच्च धावसंख्या जर बघायला गेली तर 27-28 ही धावसंख्या ठरलेली होती. पहिल्या सामन्यामध्ये 28 धावा जमवलेल्या होत्या आपल्याला विरारपाटा संघाने आणि त्याच्यामध्ये बघायला गेलं तर कामन संघ रेल्वे आपण बघतोय कामन बीबीवाडा संघाला पराजय मानावा लागला. यापुढचा चेंडू यावर करण्याच्या प्रयत्नात बघा चुकी झालेली आहे आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. कॉलिंग बरोबर नव्हती. बघा नॉन स्ट्राईक चेंडूवर आपण बघायला गेलो तर विकेश हा धावत येत होता. त्याच्यानंतर थांबला विकेश. त्याच्यानंतर उत्तम थोडासा पुढे आला. असं बघायला गेलं तर तुतू मयमय झाली आणि धावचीच्या रूपाने गडी बाद होतोय आणि समोरच्या संघाला तो बोनसच्या रूपाने गडी मिळतोय. तर नंबर 3चा बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. धावसंख्या 2 असताना धावचीच्या रूपाने पहिला गडी बाद होतोय. संतोष येते वनडाऊनचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. या पुढचा चेंडू सेफ शॉट करण्याचा प्रयत्न केलेला होता. त्याच्यामध्ये यशस्वी होते. शतरक्षक थोडासा दूर होता. एक धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली गेली. बघा या चेंडूचा विचार करायला गेला तर या चेंडूवर जीवदान मिळते का? पहिल्याच चेंडूवर संतोष याला जीवदान मिळालेलं आहे. 2 धावा येतात. संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झालेली आहे ती 4 धावा. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते यावेळी आपल्याला महेश भोईर याच्याकडून. बघा पहिल्या चेंडूवर 2 धावा आलेल्या होत्या. त्याच्या दुसऱ्या चेंडूवर बघायला गेलं तर गडी बाद झालेला होता. तिसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा 2 धावा येत आहेत. धावसंख्या 4. महेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू आपण बघतोय. बॉल येतोय लॉगांच्या दिशेला. शतरक्षक येतोय त्याच्या खाली आणि पुन्हा एकदा विकेटचं पतंग होताना दिसतंय. मला पण राग नको अनुभव. तरी मान नांगो साले एकदा तरी मान नांगो. असे तसे
थँक्यू डीजे. काय चांगली गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला महेश भोईर याच्याकडून. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय. बाळा नंबर 4 मध्ये इन होते. धावसंख्येचा विचार करायला गेला तर धावसंख्या धावफलकावर लागली गेली 4 धावा. नक्कीच यावेळी बघायला गेलं तर थोडा अडचणीमध्ये सापडलेला आहे ओम सागर बामणगाव संघ. कमबॅक करावा लागेल. खरी क्षमता सुद्धा आहे त्या संघामध्ये. बघूया या पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉल बघतो. मिड विकेटच्या दिशेला येतोय. शतरक्षक आहे. मिसफील होते. बॅकअप होता. अशा प्रकारे 2 धावा येत आहेत. बाला याच्या बॅटमधून निघालेल्या या 2 धावा, या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या धावफलकावर लागली गेली 6 धावा. महेश गोलंदाजी मार्कवर. अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते यावेळी आपल्याला अष्टभुजा राणगाव संघाकडून. या पुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी मानावी लागेल की काय. यष्टीरक्षक बीट होतोय. पंचांकडून इशारा आलेला आहे. खराब चेंडूची नोंद केली जाते. इथे 1+1 अशा 2 धावा येत आहेत. वाईट बॉल. अवंतर 2 धावा येत आहेत. 2 धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या आता मात्र झालेली आहे ती 8. धावसंख्या 8 झालेली आहे. अजूनपर्यंत विचार करायचा गेला तर एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघा बामणगाव संघाकडून ज्या अपेक्षा होती त्याच्यावर तो खरा अजूनपर्यंत उतरलेला नाही. कारण चांगली गोलंदाजी मानावी लागेल यावेळी ओम अष्टभुजा लहूपाडा संघाची. बघा 5 चेंडू टाकून झालेले आहेत. पहिल्या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये 8 धावा दिलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी. दयानंद पुन्हा महेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी. सामोरे फलंदाज. या पुढचा चेंडू निर्धार चेंडूची समाप्ती होते. षटक क्रमांक पहिल्या मैदानाच्या आतमध्ये संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार करायला गेला तर धावफलकावर धावा लागल्या गेल्या ते 8. उत्तम. याला आपण बघतोय स्ट्राईक चेंडवर आणि नॉन स्ट्राईक चेंडूवर बाला. तर पहिल्या 6 चेंडूचा खेळ समाप्त झालेला. पहिल्या 6 चेंडूचा विचार करायला गेला तर 8 धावा झालेल्या आहेत. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि पुन्हा मैदानाच्या आतमध्ये येऊया. थँक्यू डीजे. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आहे मिस्टर जयेश वाडू. तर बघूया जयेश टू बाला. या पुढचा चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल. पडल्यानंतर आता मात्र यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाते. निर्धार चेंडूची सांगता होते. ज्याची दुपारपासून केलेली होती बामणगाव संघाने, परंतु या सामन्यामध्ये बघायला गेलं तर जकडून बांधून ठेवलेला आहे गोलंदाजाने. काय चांगली गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला. हॅलो. चला, विजय झालेल्या संघांचे कर्णधार या म्हणजेच सुपर 4 मध्ये पोहोचलेले कर्णधार आई भवानी वंगण पाडा टीमचा संघनायक, मरुदेवी स्पोर्ट साई कृपा स्पोर्ट राजावली टीमचा संघनायक आणि यंग मराठा स्पोर्ट चिंचोटे टीमचे संघनायक आहेत. चला आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ करतोय.
टॉस बॉक्सच्या दिशेने सज्ज राहायचं आहे आपण सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालेल्या संघाच्या संघनायकांनी. आई भवानी वंगणपाडा टीमचा संघ धाव संख्या झाली 8. शेवटचं षटक आहे. जयेश येतोय. पहिला बॉल यावेळेस मिस टाइम फटका झालाय. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज पुढे आलाय आणि पकडतो या ठिकाणी हा झेल आणि समाप्त होतोय फलंदाज आपण पाहिला या ठिकाणी. तर बालाचा देखील खेळ आउट. पहिल्या बॉलवरती 2 आल्या होत्या. त्याच्यानंतर रनआउट, त्याच्यानंतर 2 विकेट, 2 वाईट, वाईट बॉलवर 1 सिंगल आणि शेवटचा बॉल डॉट. 8 धावा झालेत. वाईटला 1 धाव आले ना. रनआउटला 1 धाव आली होती. आठच धावा झालेत. वाईट जेव्हा टाकला तेव्हा 1 रन आली होती वाईटच्या वरती. आम्ही 1 वाईटच्या आणि 1 बाईटची ना, 2च धावा ना. डाऊट असेल तर लाईव्ह बघा. पहिल्या बॉलवरती 2, त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवरती रनआउट विकेट, त्याच्यानंतर तिसऱ्या बॉलवरती 2, चौथ्या बॉलवरती विकेट, 5व्या बॉलवरती 2 धावा आणि 6वा बॉल टाकला होता वाईट, त्याच्यावरती 1 बाईटची सिंगल आली होती म्हणजे त्या 2 धावा आणि शेवटचा बॉल डॉट आला होता. आठ धावा धावफलकावरती लागल्यात. षटकातील पुढचा बॉल जयेशचा. यावेळेस मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय, पकडतो झेल. आणखी एका विकेटचं पतन. देवा वलवी देखील होते आउट. तीन चेंडूंचा खेळ संपन्न झालाय आणि धाव फलकावरती आपण पाहिलं तर 8 धावा आहेत त्या पहिल्या षटकामध्ये आल्यात आणि ह्या षटकाचा विचार केला तर पहिला बॉल डॉट, त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट आणि विकेटच्या ऑन हॅट्रिक वर आहे हा गोलंदाज मिस्टर जयेश. यावेळेस हवाई हल्ला केलाय. भरपूर काल हवेमध्ये आपण हा चेंडू पाहिला होता आणि निश्चितच 3 धावा पलून पूर्ण केलेत. पंच एका क्षेत्रकाने मास लावलाय, तो काढायचा आहे, सांगा काढायला. तीन धावा येतात. 3 धावेनं धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजेच 11 वरती. यावेळेस फटका सुंदर आहे, टक्कन असा आवाज जरूर आलाय. चेंडू जाईल यावेळेस काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता
येतोय हा षटकार आणि षटकाराच्या सायनं धावफलक जाऊन पोहोचलाय ते म्हणजेच 17 या आकड्यावरती. आता 17चा खतरा जरूर पाहायला मिळते. जी धावसंख्या हवी होती ती धावसंख्या मात्र यावेळेस धाव फलकावरती येते. ओम सागर ब्राह्मणगाव टीमच्या बाजूनं ज्या ज्या वेळी संकटामध्ये टीम सापडले ना त्यावेळेस मात्र संकटाला धावून आलाय मित्र म्हणेन उत्तम धिंडा. आणि उत्तमची कामगिरी उत्तम राहिले या ठिकाणी. मागच्या मॅच मध्ये देखील संघ थोडासा अडचणीमध्ये होता आणि त्या अडचणीमधूनच आपल्या संघाला मात्र त्यांनी बाहेर काढलं होतं. आणि यावेळेस देखील एक फटका त्याच्या बॅटमधनं आलाय आणि संघाला एक मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवल्या. शेवटचा बॉल यावेळेस मिस टाइम फटका पाहायला मिळतो. एक धाव वेगाने पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जाईल का परंतु नाही असं उत्तर आलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली ते 18च्या घरामध्ये आणि लक्ष असणार आहे 19 धावांचं. चला थोडंसं फास्ट केला आपण. निश्चितच टॉस बॉक्सच्या दिशेने जातोय. चला 3 कर्णधार आपण याचा आहेत. तर या ठिकाणी आपण पाहतोय अतिथी कक्षामध्ये आपण पाहतोय चंद्रकांतजी पागे आहेत आणि आपण सुद्धा यायचं आहे. त्याच्यानंतर करण दादा देखील आहेत. आपण एका चिठ्ठीवरती नाव आहे विजय संघ, एका चिठ्ठीवरती नाव आहे आई भवानी वंगणपाडा, दुसऱ्या चिठ्ठीवरती नाव असणार आहे साई कृपा स्पोर्ट राजावली आणि एका चिठ्ठीवरती नाव आहे यंग मराठा स्पोर्ट चिंचोटी. दोन दोन चिठ्ठ्या उचलायच्यात. पहिला मॅच आपण पाहणार आहोत. बघूया कुठल्या संघामध्ये होतोय. आई भवानी वंगणपाडा असं नाव आलंय. त्यांच्या समवेत आपण पाहणार आहोत यंग मराठा स्पोर्ट चिंचोटी. चला टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. टॉस आणि विजयी संघ आणि साई कृपा स्पोर्ट राजावली असा मॅच नक्कीच होणार आहे. म्हात्रे ब्रदर्स असा कॉल येतोय आणि येतोय SSB म्हणजे सह्याद्री स्पोर्ट. टॉसचा निकाल आपण पाहिला तर यंग मराठा स्पोर्ट चिंचोली टीमच्या बाजूने लागलाय. पंच यानंतरचा मॅच किती ओव्हरचा असणार आहे? 3. ओके थँक्यू. 3 ओव्हरचा मॅच असणार आहे. साहेबांना विनंती होती आपण शुभेच्छा द्या आणि पुन्हा एकदा व्यासपीठावरती विराजमान व्हा. टॉसचा निकाल आपण पाहिला तर यंग मराठा टीमच्या बाजूने लागला. डिसिजन काय असणार आहे? फील्ड फर्स्ट. यस, जास्त काही उशीर घेत नाहीये कारण मॅचला देखील सुरुवात होते. बघूया कुठला संघ या ठिकाणी विजय होतोय हे आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे. यानंतरचा मॅच पहिला फर्स्ट सेमीफायनल मॅच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यंग मराठा स्पोर्ट चिंचोटी आणि त्यांच्या समवेत आई भवानी वंगणपाडा टीम. बघूया दुसरा सेमीफायनल मॅच कोणत्या 2 टीम मध्ये होतोय त्याच्यासाठी तर संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. साई कृपा स्पोर्ट राजावलीच्या विरुद्ध कुठला संघ येतोय? अष्टभुजा लहुपाडा की मग ओम सागर ब्राह्मणगाव. 18 धावा धावफलकावरती झाल्यात आणि लक्ष असणार आहे 19 धावांचं. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय. महेश आणि त्याला साथ देण्याकरता निमेश. महेश भोईर ऑन स्ट्राइक वरती. पहिला बॉल विकेटचा शॉर्ट प्लेन बॉल होता. निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं तर छेडछाणी करण्याचा प्रयत्न केलाय आणि पंचानं या ठिकाणी आऊट देखील घोषित केलाय. बघूया पंच काय त्या ठिकाणी विचार विनिमय करतायत. नक्की कॉड बेहन आहे का याच्यामध्ये चर्चा मात्र नक्की केली जाईल.
आणि फलंदाज बाद असणार आहे. एक मोठी विकेट या ठिकाणी डाऊन होते. अष्टभुजा स्पोर्ट लहुपाडा टीमची महेश भोईर तर संघाचा केंद्रबिंदू होता आणि अनेकदा त्याचा रोल देखील खूप चांगला राहिला आहे आपल्या टीम करता. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर विकेशनं मिळवले पहिली विकेट पहिल्या बॉलवरती. लक्ष आहे ते म्हणजेच 19 धावांचं आणि या 19 धावा बनवत असताना पहिल्या बॉलवरती काय जबरदस्त बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळते. दिनेश थापड येतो न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. चला गेम ऑन करायचा आहे. षटकातील पुढचा बॉल यावेळेस हलक्या हाताने चेंडूला पुश केलाय. गले रिझनच्या दिशेने एक धाव या ठिकाणी कंप्लीट होते. न्यू बॅटर आपण पाहिला तर दिनेश आणि निमेश यांना मात्र आता जबाबदारीचं क्रिकेट खेळावं लागेल. कारण महत्वाचा जो बॅटर होता महेश भोईर तो मात्र कॉड बेहेनच्या स्वरूपामध्ये आउट जरूर झालाय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिला तर चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता. डॉट बॉल येतोय. बॉलच्या मेरिटमध्ये येऊन खेळावं लागेल. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर अजून एक डॉट बॉल येतोय. फक्त एक सिंगल धाव झाले आणि जवळजवळ या ठिकाणी आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 12 बॉलमध्ये 19 बनवायच्या होत्या परंतु आतापर्यंत 4 बॉल फेस करत असताना एक विकेट आणि फक्त एक सिंगल धाव दिले विकेशनं. षटकातील पुढचा बॉल यावेळेस स्टेप आउट होऊन समोरच्या दिशेने गॅप मध्ये चेंडूला पाठवले. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावन करता येतोय हा चौकार. 4 रन. षटकातील दुसरा बॉल यावेळेस आपण पाहतोय एक सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते ते 6 आकड्यावरती. आता मात्र जिंकण्यासाठी 6 बॉल शिल्लक आहेत आणि धावांची गरज आहे ती म्हणजेच 6-13 चं समीकरण राहिले. 6 बॉल मध्ये 13 धावा पाहिजेत जिंकण्यासाठी. अष्टभुजा स्फोट लहुपाडा टीमला वसई रानगाव परिसरातील हा संघ आपण पाहतोय.
चला घाई करा. पाच चेंडू आणि आता मात्र 9 धावांची आवश्यकता असणार आहे. षटकातील पुढचा बॉल यावेळेस हवाई हल्ला केला. मिस टाइम फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे विकेश, पकडतो झेल आणि समाप्त झालाय. निमेश थापडचा खेळ आउट. जितेश थापड न बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. चला घाई करा. 4 बॉल शिल्लक आहेत आणि धावांची गरज आहे ती म्हणजेच 9. 4 मध्ये 9. अभी नहीं तो कभी नहीं, डू और डाय, करो या मरो अशी स्थिती आपल्याला यावेळेस पाहायला मिळते. जो जीता वही सिकंदर एक ट्रॉफी लेके जाएगा अपने गांव के अंदर. वो कौन सी टीम? यावेळेस मिस टाइम फटका पाहायला मिळतोय. चेंडू जाईल डिक्लरेशन झोन मध्ये. मिळतील 2. आता मात्र 3 मध्ये 7. कोण कोणावर करतोय मात आणि कोणाचा होतोय घात हे मात्र नक्कीच पाहायला मिळेल. म्हटलं जातं ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में, बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लग जाती है सीने में. आग दोनों तरफ की बराबर की लगी है. अगदी तराजूच्या काट्याप्रमाणे हा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. यावेळेस मात्र येतोय डॉट बॉल. आता 2 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता. क्या बात है. एक मोठा विकेट. सामन्यामध्ये वापसी करून देईल का? यावेळेस समोरच्या दिशेने फटका सुंदर आहे. एक धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न घेतला जात नाहीये. थांबवले आत्मविश्वासाने. यावेळेस आपण पाहतोय ऑन स्ट्राइक वरती बॅटर पाहायला मिळेल तो म्हणजेच मिस्टर दिनेश. 1 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा तो सिच्युएशन आलाय ओमसागर ब्राह्मणगाव टीमसाठी. अगोदरचा मॅच देखील फसला होता. शेवटच्या बॉल वरती 6 धावांची आवश्यकता असताना पापडी टीमच्या बॅटरनं शैलेश भगतनं निश्चितच चांगला फटका एक्झिक्यूट केला होता. परंतु आपण पाहिलं विकेश खरपड्याचं ते सुंदर क्षेत्ररक्षण त्याने लावलेला ते एफर्ट्स त्याने घेतलेला ते जंप. निश्चितच त्या जंपनं मात्र तो षटकार अडवला आणि अजून या स्पर्धेमध्ये कायम स्थान ठेवलंय. आता मात्र तीच परिस्थिती पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळते. कोण पोचणार सुपर 4 मध्ये? आई अष्टभुजा लहुपाडा की मग ओमसागर ब्राह्मणगाव. काय जबरदस्त मॅच झाली आहे. एका बॉल निश्चितच ही ट्रॉफी मात्र एक लागू जरूर होणार आहे दोन्ही टीमला. षटकार आला
तर मग सुपर 4 मध्ये क्वालिफाय होणारी टीम असणार आहे अष्टभुजा लहूपाडा. आणि या ठिकाणी जर षटकार नाही आला तर सुपर 4 मध्ये क्वालिफाय होईल ती म्हणजेच ओमसागर ब्राह्मणगाव टीम. दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा. आणि या ठिकाणी 4 मध्ये क्वालिफाय होणारी टीम म्हणजेच ओमसागर ब्राह्मणगाव. कॉंग्रॅच्युलेशन ओमसागर ब्राह्मणगाव अँड हार्दिक अष्टभुजा स्पोर्ट लहूपाडा. चला दोन्ही क्षेत्ररक्षण लावून घ्या. पहिला सेमीफायनलचा मॅच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. लहूपाडा टीमच्या संघनायकांनी निश्चितच आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. संतोष वलवी ठरला या सामन्याचा सामनावीर. संतोष आपण यायचा आहे. चला संतोष वलवी आपण या मॅन ऑफ द मॅच घेण्याकरता. फलंदाज देखील जा मैदानाच्या आतमध्ये. पहिला सेमीफायनल मॅच 3 ओव्हरचा असणार आहे. तर पहिला सेमीफायनल मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल दोन संघामध्ये. एका बाजूने आहे यंग मोटरस्पोर्ट चिंचोटी, दुसऱ्या बाजूने जय भवानी वंगणपाडा टीम. तर काय घडेल आणि काय बिघडेल या मॅच मध्ये. एक मॅच आपण आवाज ऐकणार आहोत. राजावली गावचे सुपुत्र गुणाजी तांडेल यांच्या मुखातून निश्चितच या मॅचचं धावतं वर्णन नक्कीच ऐकणार आहोत. हॅलो 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 माईक चेंज. हॅलो 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 हॅलो. तर निश्चित या ठिकाणी आम्ही सन्मान करतोय. आदरणीय सन्मान या ठिकाणी आपण पाहिलं तर निश्चितच लाख मोलाचं त्यांचं सहकार्य लागलं या स्पर्धेसाठी. जे आपण सायकल पाहतोय चंद्रकांत फागी साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेले आहे आणि त्यांचा या ठिकाणी आम्ही यथोचित सन्मान हा करतोय. केतन किरकिरे दादांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. एक मायेची उब देणारी शॉल आपण या ठिकाणी पाहतोय आणि या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन त्यांना आम्ही या ठिकाणी सन्मानित करतोय. धन्यवाद. हिरो असताना हा पहिला गडी बाद होतोय. प्रल्हाद आणि रोशन अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली होती. 3 षटकाचा सामना असेल हा आणि सुरुवाती क्षण होते. या सामन्याचे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला प्रल्हाद याच्याकडून आणि पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद होतोय. दुसऱ्या चेंडूवर सॉरी चांगली सुरुवात म्हणावी लागेल यंग मराठा चिंचोटी संघाकडून.
तर असोसिएशनमध्ये विचार केल्यावर वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये तर हा सुद्धा एक संघ चांगला संघ आहे. मला वाटते या पर्वामध्ये तिसऱ्या टुर्नामेंटमध्ये बघतो आपण तिसरं बक्षीस पटकावताना दिसतो की काय. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय दीप्तेश. त्याचवेळी पुन्हा एकदा सतीश याला बघतोय गोलंदाजी मार्कवर. आपल्या पहिल्या षटकातला पुढचा चेंडू टाकण्यासाठी नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालाय मिस्टर दीप्तेश. या पुढचा चेंडू अचूक टप्प्याचा चेंडू पडल्यानंतर सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता होते. पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. अप्रतिम पंचगिरी बघायला मिळते आपल्याला सातत्याने. आजचा चौथा दिवस आणि या चौथ्या दिवसामध्ये एक चांगली पंचगिरी बघायला मिळते आपल्याला. तर गोलंदाजीचा विचार करायचा गेला यंग मराठा चिंचोटी तर अप्रतिम गोलंदाजी आहे त्यांच्या संघाकडे. यो हो हो त्रिफला उद्ध्वस्त करून टाकलेला आहे. दुसरा आदरा बसतोय जय भवानी वंगणपाडा संघाला.